नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी म्हणतात की तुम्हाला जर मुलगा हवा असेल तर करा हा उपाय. मित्रांनो, संभोगाचे काही नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कधी शारीरिक संबंध ठेवावे, कधी कोणत्या वेळी काय केल्याने मुलगा होतो, मुलगी होते, सर्व काही आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन नक्की दाबा. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण बघूया की संभोग करण्याचे काही नियम. तर मित्रांनो, स्त्रीने आपल्या पतीच्या डाव्या बाजूला झोपायला हवं, ज्याने उजव्या बाजूला झोपलेल्या पुरुषाचा उजवा स्वर चालतो आणि पत्नीचा डावा. अशा परिस्थितीत संभोग केल्याने गर्भधारणेची शक्यता जास्त असते. नंबर 2, नेहमी शौचा आधी येऊन मगच संभोग करावा. म्हणजे लघवी वगैरे शौचास जाऊन येऊनच मग आपल्याला संभोग करायला पाहिजे. आचार्य वात्स्ययन यांच्यानुसार स्त्री आणि पुरुष दोघांनाही कामशास्त्राचे ज्ञान असले पाहिजे, कारण या आधारावर दोघे एकमेकाला सुखी ठेवून दाम्पत्य जीवन सुरळीत चालवू शकतात. शास्त्रानुसार या दिवसात स्त्री पुरुषांनी एकमेकांपासून दूर राहावे. अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी, अष्टमी, रविवार, संक्रांती, संध्याकाळ, श्राद्ध पक्ष, नवरात्री पक्ष, श्रावण मास, गर्भकाळ आणि ऋतुकाळ इत्यादी हा नियम पालन केल्यास घरात सुख, शांती, समृद्धी, समाधान, आपापसात प्रेम वाढतं. रात्रीचा प्रथम प्रहर रातक्रियेसाठी योग्य वेळ आहे. या प्रहरात संबंध स्थापित केल्याने होणारी संतती धार्मिक, सात्विक, अनुशासित, संस्कारवान, आईवडिलांशी प्रेम करणारी, यशस्वी, दीर्घायू, भाग्यवान व अज्ञानकारी प्राप्त होते. संभोग नेहमी जोडीदाराच्या सहमतीनेच करावा. मनाविरुद्ध केलेला संभोग बळजबरी होतो, त्यामुळे एकमेकांमध्ये प्रेम राहत नाही, ती हवस राहते. तर नंबर 7, स्त्री किंवा पुरुषाला एखादा आजार, शोक, संक्रमण असल्यास किंवा जोडीदाराची मानसिक तयारी नसल्यास संभोग करू नये. मनात किंवा घरात कोणत्याही प्रकारचा शोक असल्यास संभोग करू नये. पवित्र वृक्षाखाली, जसं की सार्वजनिक स्थान, चौक, उद्यान, स्मशानभूमी, वधकाळ, वधस्थळ, चिकित्सालय, दवाखाने, मंदिर, ब्राह्मण, गुरु, अध्यापक यांच्या निवासस्थळी संभोग करू नये. परस्त्री किंवा परिपुरुषासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करू नये, अर्थात पती पत्नीने आपापसात सहवास करावा. गर्भकाळ दरम्यान संबंध ठेवू नये. या दरम्यान संभोग केल्यास संतती अपंग आणि आजारी पैदा होण्याचा धोका असतो. नंबर 11, सुंदर, दीर्घायू आणि निरोगी संतानासाठी ग्रहण, सूर्योदय आणि सूर्यास्त काळ, निधन, नक्षत्र, रिक्तातिथी, दिवाकाळ, भद्रा, पवित्र काळ, अमावस्या, श्राद्ध, गंड तिथी, गंड नक्षत्र आणि 18व्या चंद्रमेचा त्याग करून शुभ मुहूर्तावर संभोग करावा. मासिक धर्माच्या प्रथम 4 दिवसात संभोग केल्याने पुरुष आजारी पडू शकतो. मासिक धर्माच्या 5व्या रात्री संभोग केल्याने कन्या, 6व्या रात्री पुत्र, 7व्या रात्रीत बंध्यापुत्री, 8व्या रात्रीत ऐश्वर्यातील पुत्र, 9व्या रात्री ऐश्वर्यशालिनी पुत्री, 10व्या रात्री अतिश्रेष्ठ पुत्र, 11व्या रात्री सुंदर परंतु संदिग्ध कन्या, 12व्या रात्री श्रेष्ठ व गुणवान पुत्र, 13व्या रात्री चिंतावर्धक कन्या व 14व्या रात्री सद्गुणी आणि बलवान पुत्र, 15व्या रात्री लक्ष्मी स्वरूप पुत्री आणि 16व्या रात्री सर्वज्ञ पुत्र संतती प्राप्त होते. या प्राचीन नियमांप्रमाणे संभोग केल्याने वंशवृद्धी, मैत्रीलाभ, सहचार्य, सुख, मानसिक परिपक्वता, दीर्घायू, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची प्राप्ती होते. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. ओम नमो नारायण. ओम नमो भगवते वासुदेवाय. रामकृष्ण हरी वासुदेव हरी विठ्ठला पांडुरंगा भगवंता. श्री स्वामी समर्थ.